अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवघ्या काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करण्यात येते. दत्तात्रय महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी झाला होता. त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळामध्ये साजरी केली जाते. यंदा मार्गशीर्ष पौर्णिमेचा आरंभ 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:38 होणार आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेची समाप्ती ही 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:44 होणार आहे. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही 4 डिसेंबरला असल्यामुळे दत्त जयंती ही गुरुवार 4 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. दत्त जयंतीचं औचित्य साधून आपण सर्व सेवेकरी काही ना काहीतरी सेवा महाराजांच्या चरणी रुजू करणार आहोत. ज्यामध्ये 21 दिवसांची सेवा असेल, 11 दिवसांची असेल किंवा 7 दिवसांची श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा असेल. आज या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करावं, कोणी करावं, पारायणाचे संपूर्ण नियम अटी सहित मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती अनेक दत्तभक्त हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात. हे पारायण दत्त जयंतीच्या 7 दिवस आधीपासून करावे लागते. पारायणाची समाप्ती ही पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी होणं आवश्यक असतं. परंतु दत्त जयंतीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. त्यामुळे दत्त जयंतीचं औचित्य साधून जर तुम्ही पारायण करत असाल तर हे पारायण जे आहे ते तुमचं 8व्या दिवशी पूर्ण होतं. म्हणजेच पारायणाची सांगता जी आहे ती 8व्या दिवशी होते. त्यानुसार भाविक 7 दिवसाचे पारायण करतात. पारायणाचे पूर्ण नियमाचं पालन करून दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पारायणाची समाप्ती करतात. त्याचबरोबर दत्त जयंतीचं औचित्य साधून बरेच जण दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक पारायण करतात. बघा, घरामध्ये ज्यावेळेस आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस त्याचं फळ जे आहे ते आपल्याला 1 पटीने मिळतं. पण ज्यावेळेस आपण सामूहिक श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस आपल्याला त्याचं फळ हे अनेक पटीने म्हणजे 100 पटीने मिळत असतं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच जवळच असलेल्या दत्त मंदिरामध्ये किंवा जवळच्याच स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. दत्त जयंती निमित्त आपण हे पारायण करणार आहोत. तर हे पारायण कोण करू शकतं? तर विवाहित स्त्रिया, पुरुष, मुलं, मुली, अगदी वयोवृद्ध सगळेच हे पारायण करू शकतात. आता महिलांचा म्हटलं तर मासिक धर्म असतो किंवा डिलेवरी घरामध्ये आहे किंवा घरामध्ये सुतक पडलेलं आहे, अशा अडचणी असतात. तर मग अशा वेळेस काय करावं? तर पहा, डिलेवरी तुमच्या घरामध्ये असेल तर आधीच तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता. दत्त जयंतीच्या आधीच तुमचं हे पारायण पूर्ण होईल आणि महाराजांच्या चरणी ही सेवा तुमची रुजू देखील होईल. पण जर घरात मुलीचं बाळंतपण झालेलं असेल, सुनेचं बाळंतपण झालेलं असेल, विटाळ असेल तर अशा वेळेस ही सेवा करता येत नाही. त्याचबरोबर जर दत्त जयंती काळामध्ये जर घरामध्ये सुतक असेल तर सुतक काळामध्ये किमान 10 दिवस तरी आपण कोणती सेवा देवपूजा घरामध्ये करत नाहीत. त्याचबरोबर स्त्रियांचा मासिक धर्म असतो. त्यामुळे मासिक धर्माची तारीख लक्षात घेऊनच तुम्हाला या पारायणाला बसायचं आहे. कारण बघा, हे पारायण तुम्ही घरी करत असाल तरी ते अर्धवट सोडता येत नाही. तुम्ही केंद्रात किंवा जवळच असलेल्या दत्त मंदिरामध्ये जाऊन करत असाल तरी देखील हे पारायण तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की स्त्रिया हे पारायण करू शकतात का? तर नक्कीच करू शकतात. कारण दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रातील श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे, ज्यामध्ये स्त्रियांनी गुरुचरित्र ग्रंथातील ज्या ओव्या वाचू नयेत त्या काढून टाकलेल्या आहेत. त्यामुळे स्त्रिया हा ग्रंथ नक्कीच वाचू शकतात, पठण करू शकतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घरी किंवा जवळच असलेल्या केंद्रामध्ये याचं पारायण करू शकता. पहा, दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेमध्ये 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा, नामजप केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते. पण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते एका दिवसात होत नाही. म्हणूनच दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस या पारायणाला सुरुवात जी आहे ती केली जाते. तर 4 डिसेंबर 2025 वार गुरुवारी दत्त जयंती आहे. त्याच्या 7 दिवस आधी तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे. पण त्याआधी शक्य नसेल, काही अडचण तुम्हाला मध्ये येणार असेल तर तुम्ही त्याच्या आधी पण या पारायणाला सुरुवात करू शकता. तसं तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे तुम्ही प्रत्येक महिन्यात करू शकता. पण खरं तर शनिवारी जर तुम्ही पारायणाला सुरुवात केली तर उत्तम मानलं जातं. कारण शनिवार हा दिवस जो आहे तो नरसिंह सरस्वती महाराजांचा निजगमनाचा दिवस आहे. म्हणून या दिवशी पारायणाला सुरुवात करावी किंवा तुम्ही गुरुवारी देखील या पारायणाला सुरुवात करू शकता. तर आता हे पारायण कसं करावं? घरी करणार असाल तर कसं करावं? सामूहिक करणार असाल तर कसं करावं?
दत्त जयंतीनिमित्त जर तुम्ही सामूहिक पारायणास बसणार असाल तर तिथे तुम्हाला नाव नोंदणी करावी लागते। दत्त मंदिरामध्ये जाऊन किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन आधीच तुम्ही नाव नोंदणी करायची आणि जागा जी आहे ती तुम्ही राखीव करून ठेवायची, जेणेकरून तिथे तुम्हाला बसण्यास कोणतीही अडचण 7 दिवस येणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यासाठी असा ग्रंथ लागणार आहे। ग्रंथामध्ये तसे सगळेच नियम अटी कशी सुरुवात करायची ते दिलेलं आहे। आता हा ग्रंथ जो आहे ज्यामध्ये स्त्रियांनी ओव्या वाचू नयेत हाच ग्रंथ तुम्ही घ्यायचा आहे। दुसरा ग्रंथ जो तुम्ही आणला ज्यामध्ये दिंडोरी प्रणित केंद्रात असलेल्या ओव्या ज्या आहे त्या असतील तर मग तो ग्रंथ जो आहे तो स्त्रियांना वाचता येत नाही, त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता जर तुम्ही केंद्रात जाऊन सेवा करणार असाल तर तिथे कुठलीही पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही। तिथे जी पूजा मांडलेली असते तिथेच तुम्हाला महाराजांची पूजा वगैरे करून या पारायणाला बसायचं आहे। ग्रंथ 7 दिवस हलवला जात नाही, ग्रंथ तुम्हाला केंद्रातच ठेवावा लागतो। तिथेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अध्यायाचं पठण करायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं असतं। गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केंद्रात किंवा मंदिरात केलं तर त्याची सांगता देखील मंदिरातच होते। सामूहिक पद्धतीने सेवा केल्यामुळे तुम्हाला 100 पटीने त्याचं फळ मिळतं, पण घरी काही नियमांचं पालन हे तुम्हाला करावं लागतं। आता त्याचबरोबर ज्यांना घरी पारायण करायचं आहे त्यांनी काय करायचं तर 7 दिवस आधी जर तुम्ही पारायणाला ज्या दिवशी बसणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये आणायचा आहे। ग्रंथ आधीपासूनच असेल तर ग्रंथ बाहेर काढून ठेवायचा। श्री गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो, त्यासाठीच तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला जवळ असलेल्या 4 कुत्र्यांना तसंच एका गाईला तुपातल्या पोळीचा नैवेद्य हा द्यायचा आहे। कारण जे 4 कुत्रे आहेत ते 4 वेद मानले जातात आणि गाय जी आहे ती दत्त महाराजांची कामधेनू गाय मानली जाते। असं केल्याने या ग्रंथाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे। जरी तुम्ही केंद्रात किंवा मठात जाऊन हे पारायण करणार असाल तरी देखील तुम्हाला आदल्या दिवशी ही गोष्ट करायची आहे आणि घरी जर तुम्ही हे पारायण करणार असाल तर तुम्हाला पूजा मांडणी ही वेगळी करावी लागते। गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते। श्री गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि त्वरित फळ देणारे आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला नियमांचे पालन हे करावेच लागते। आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात। श्री गुरुदत्तांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे। कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर श्री गुरुचरित्र पारायण जे आहे ते 3 दिवस 7 दिवस किंवा 11 दिवसांचे करता येते। आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसाचे करायचे आहे हे ठरवावे। दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसाचे पारायण करायचे आहे यावर अवलंबून असते। 3 दिवसाच्या पारायणामध्ये दररोज 18 अध्याय, 7 दिवसामध्ये दररोज 7 अध्याय वाचायचे आणि 11 दिवसामध्ये दररोज 4 अध्याय वाचायचे असतात। पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता आपण, शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास ते शुभ मानले जाते। गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची तर गुरुचरित्र पारायण हे अत्यंत शुभ आणि फलदायी आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराजांनी दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते। या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल। तर पूजेची तयारी कशी करावी, ज्या दिवशी पूजा करायची आहे त्या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करून स्वच्छ स्नान करून आपल्याला सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे। पूजेसाठी लागणारे साहित्य, आता ही जी पूजा मांडणी आहे ती वेगळी करावी लागते। त्यासाठी स्वच्छ कपडे, पाट किंवा चौरंग, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो, गुरुचरित्र ग्रंथ, दिवा, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, भस्म, तांदूळ, सुपारी, कलश, तांबे, शंख, घंटा, आसन, नैवेद्य, दीप, अगरबत्ती, आरतीसाठी ताट, दानधर्म साहित्य। आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की एक छोटासा चौरंग मांडायचा आहे, त्यावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचे। सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करायची। हळद, कुंकू, अक्षदा वाहून फुलं अर्पण करायची। आपल्या पहिल्या 3 बोटांनी भस्म आपल्या कपाळाला, छातीला लावायचं आहे। कलश स्थापना शुद्ध जलाने भरलेला तांब्या घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं टाकायची आहेत। एक सुपारी टाकायची आहे आणि त्यावरती विड्याची 5 पानं ठेवायची आहेत। गणपती बाप्पांच्या शेजारी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती कलश स्थापित करावा। कलशावर खालून वर कुंकू आणि रेषा काढाव्यात आणि त्याची पूजा करावी। दत्तगुरु पूजन, स्वामी समर्थ महाराजांचे पूजन। तर आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर नसेल तर सुपारी ठेवावी।
तांब्याच्या देवपूजेच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता घेऊन मूर्ती ठेवावी. दत्तगुरूंना शुद्ध पाणी, पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे. त्यानंतर पुरुष सूक्ताचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले, भस्म अर्पण करावीत. अशी ही पूजा जी आहे ती पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशीच करायची आहे. इतर दिवस तुम्हाला पूजा मांडणी हलवायची नाही. फक्त सुकलेली फुलं जी आहेत ती काढून घ्यायची आहेत. आता गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी करावी? गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने व्यवस्थित लक्ष देऊन करावी, कारण पूजा विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही. देवघरातील शंख आणि घंटा घ्यावी. उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी. शंखाला गंध लावावा आणि घंटेला गंधाक्षता आणि फुले वाहावीत. कलश ज्या ठिकाणी स्थापन केलेले आहे त्याच्यासमोर जोडपानावरती एक सुपारी, हळकुंड आणि एक बदाम ठेवावा, म्हणजेच विडा देखील महाराजांसमोर ठेवायचा आहे. पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरु दत्तात्रेयांचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करण्यास सुरुवात करावी. स्वामींचा फोटो, नवनाथ महाराजांचा फोटो किंवा गुरु दत्तात्रेयांचा फोटो यांची पंचोपचार पूजा करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, गंधाक्षता, फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार घालावेत. जो फोटो तुमच्याकडे असेल तोच फोटो पूजा करण्यासाठी घ्यायचा आहे. सगळेच फोटो या पूजेमध्ये ठेवण्याची गरज नाही. किंवा तुम्ही ज्या देवाच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवली तरीही चालते. आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे. दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करतात अशी दत्तभक्तांची भावना आहे. चौरंगाच्या पुढे एक पाट किंवा चौरंग ठेवावा. गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे एक आसन आहे. रोज पोथी वाचन करताना या आसनावर ठेवूनच वाचन करावे. पाटावरती स्वच्छ वस्त्र ठेवावे. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून गुरुचरित्राची पोथी त्यावरती ठेवावी. पोथीची पंचोपचार पूजा करावी, म्हणजेच हळद, कुंकू, अक्षता, नंदाक्षता आणि फुलं वाहून सरस्वती नमः मंत्र जप करावा. रोज वाचन करण्यापूर्वी पोथीची पूजा करावी आणि मगच वाचन करावे. पोथी उचलून हातात घेऊ नये. आसनावरती ठेवूनच तिचे वाचन करावे. वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी किंवा तुम्ही तशीच उघडी देखील ठेवू शकता. अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तो पारायणाच्या काळात विझू देऊ नये. चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने दिवा विझला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. पोथीचे पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा एक माळ जप करावा. गायत्री मंत्र जपून वाचनाला सुरुवात करावी. जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावेत. रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करावी. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाच्या दरम्यान चुकूनही घरामध्ये मांसाहार कोणीही करता कामा नये. जरी तुम्ही सामूहिक पारायण मंदिरात किंवा केंद्रात जाऊन करत असाल किंवा घरी करत असाल तरी देखील या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते मिळेल. कुटुंबातील कोणीही मांसाहार तसंच मद्यपान घरामध्ये करू नये. त्याचबरोबर क्रोधावरती नियंत्रण असावे. घरामध्ये अपशब्द, भांडण, वादविवाद करू नये. असं केल्याने देखील तुम्हाला पूजेचं फळ मिळत नाही, कारण दत्त महाराजांना या गोष्टी आवडत नाहीत. त्यासाठी आपला आहार जो आहे तो सात्विक ठेवावा. कारण बघा, आपला क्रोधावर नियंत्रण राहावं यासाठी आपण सात्विक आहार घेतला तर नक्कीच आपल्याला त्याचे लाभ होतात. आणि जर आपण तामसिक अन्नाचं सेवन केलं, जसं की कांदा, लसूण असलेलं किंवा जास्त मसालेदार आपण पदार्थ आपल्या अन्नामध्ये घेतले तर आपल्याला त्याचा त्रास होतो, चिडचिड होते. कारण अशा काळामध्ये म्हणजेच पारायणाच्या दरम्यान घरामध्ये विनाकारण भांडणं होणं हे साहजिक आहे आणि असं होतंच, कारण दत्त महाराज हे आपली सत्व परीक्षा बघत असतात. त्यासाठी आपण जर काही नियमांचं पालन केलं तर ह्या गोष्टी आपण नक्कीच टाळू शकतो. बरेच जण म्हणतात की कांदा, लसूण वगैरे हे नियम काय पाळण्याची गरज नाही, पण हा जर नियम तुम्ही पाळला तर तुम्हालाच तो लाभदायी होतो. जर तुमची सतत घरामध्ये चिडचिड होत असेल किंवा तुम्ही खूप रागीट असाल तर तुम्हाला या नियमाचा खूप लाभ होतो. आणि पारायणाच्या दरम्यान जर तुमचं मन शांत राहिलं तर तुम्हाला पारायणाचं संपूर्ण फळ मिळतं.
म्हणूनच या नियमाचं पालन करावं, अन्यथा तुम्ही हा नियम नाही पाळला तरी चालेल. कारण गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे फारसे नियम कडक नाहीत, पण छोटे छोटे नियम आहेत जे तुम्हाला पाळायचेच असतात. त्याचबरोबर तुम्हाला 7ही दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. तुम्ही गादीवर झोपू शकत नाही, खाली चटईवरती म्हणजे जमिनीवरती चटई किंवा तुम्हाला सतरंजी टाकून झोपायचं असतं. त्याचबरोबर तुम्हाला परान्न 7ही दिवस वर्ज्य आहे. परान्न यासाठी टाळायचं कारण तुम्ही केलेल्या सेवेचा लाभ हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला व्हावा, यासाठी हा नियम पाळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 7ही दिवस तुम्ही बाहेरगावी जायचं नाही आणि जर जाण्याची वेळ आलीच तर संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या आत तुम्ही घरी यायला हवं. म्हणजेच आपली घरामध्ये पूजा मांडणी झालेली असते किंवा आपण जिथे कुठे पारायणाला बसलेलो असतो त्यासाठीचा हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. त्याचबरोबर तुम्हाला 7ही दिवस उपवास करायचा आहे का, तर उपवास करण्याची गरज नाही, मात्र एकच धान्याचा तुम्हाला नियम पाळायचा आहे. गहू खात असाल तर गव्हाचीच पोळी किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असं 7ही दिवस एकच कोणतं तरी धान्य तुम्हाला निवडायचं आहे. म्हणजेच गहू खाल्ले तर भात चालणार नाही, जर भात खात असाल तर इतर धान्य चालणार नाही. त्याचबरोबर द्विदल धान्य जे असतं ज्याचे 2 भाग होतात अशा डाळी देखील तुम्हाला चालत नाही. शेंगदाणे असतील किंवा डाळी असतील ज्याचे 2 भाग होतात असे डाळी देखील तुम्हाला जेवणामध्ये चालत नाहीत. मग तुम्ही काय खाऊ शकता, जर तुम्ही पोळी खात असाल तर पोळीसोबत तुम्ही साधी भाजी बटाट्याची असेल किंवा इतर कोणत्याही फळभाज्या असतील तर त्या घेऊ शकता. आणि वरण तुम्हाला खायचं नाही कारण डाळीच चालत नाही तर वरण तुम्हाला चालणार नाही. पण जी कोणती तुम्ही भाजी घेणार असाल तर ती थोडीशी पातळ तुम्ही बनवून खाऊ शकता. फळं सगळी खाऊ शकता, फळांसाठी कोणतेही नियम नाहीत. तुमचं पारायण झाल्यानंतर मग तुम्ही जेवण केलं तरी चालतं आणि उपवास करायचा असं काही नाही. तुम्ही 2 वेळा जेवायचं आहे आणि आधेमध्ये देखील तुम्ही काही ना काहीतरी खाऊ शकता. पण जे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या नियमाचं पालन करूनच मग फळं किंवा इतर गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने या काही नियमांचं पालन तुम्हाला 7ही दिवस करायचं आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण उद्यापन विधी कसा आहे, उद्यापनानंतर काय करावं, गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता दत्त जयंतीनिमित्त आपण पारायण करणार आहोत. दत्त जयंतीचा आपण सर्व सेवेकरी उपवास करत असतो, त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्हाला या ग्रंथाच्या पारायणाची सांगता करता येणार नाही. ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8व्या दिवशी तुम्हाला करायची आहे. दत्त जयंतीच्या उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो, त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावेत. लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस उपवासाचा आहे. उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे. उपवासामुळे किंवा थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते. आता उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावावा, फुले वाहावीत. पूजा साहित्याची पूजा करावी. पुरणाचा नैवेद्य तयार करावा. नैवेद्य तयार करत असताना त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये. म्हणजेच काय तर तुम्हाला सात्विक अन्न तयार करायचं आहे. पुरणाचा नैवेद्य तयार करत असताना त्यामध्ये दत्त महाराजांना आवडणारी घेवड्याची शेंगाची भाजी जी आहे ती नैवेद्यामध्ये आवर्जून तयार करावी. दत्त महाराजांसाठी, स्वामी समर्थ महाराजांसाठी, आपल्या कुलदेवतेसाठी, गुरुचरित्राच्या पोथीसाठी, गायीसाठी असे 5 नैवेद्य तयार करायचे असतात. पूजा पूर्ण झाल्यानंतर गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा. उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यावा आणि आरती करावी. शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा किमान 1 शेर पिठाची भाकरी तुम्ही दान करू शकता. दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकाम्या हाती पाठवू नका. उद्यापनानंतर साहित्य जसेच्या तसे दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती गंध, अक्षदा, फुलं अर्पण करावीत. पूजा व्हावी. पूजा साहित्याचे विसर्जन करावे. कलशातून तांब्यात उरलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा. नारळ फोडून प्रसाद बनवा. सुपारी, हळकुंड, बदाम, विड्याची पानं पाण्यामध्ये विसर्जित करा. श्री स्वामी समर्थ, ओम राम चिरंजीवी नमः, दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचा मंत्र जपा. आता पाहूया की स्वामी भक्तांना काही पडलेले प्रश्न. पारायण किती दिवसाचे करावे, तर श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही 3, 7 किंवा 11 दिवसाचे करू शकता. शक्यतोवर 7 दिवसाचे करणे अतिशय चांगले. श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे, पारायण करण्यासाठी सकाळची 4 नंतरची वेळ अतिशय चांगली आहे. परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. मनामध्ये फक्त श्रद्धा आणि भाव हवा. बाकी कोणत्याही वेळी केले तरी त्याचे फळ हे मिळतेच.
श्री गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्याला काय बनवावे? नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता, जसं की पुरणपोळी किंवा इतर कोणताही. त्यासोबतच घेवड्याची भाजी मात्र तुम्हाला आवर्जून बनवायची आहे. ही भाजी दत्तगुरूंना खूप आवडते. तसंच प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लसूणचा वापर करू नका. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता. श्री गुरुचरित्र पारायण करताना झोप येणे, आळस येणे यावर उपाय काय करावे? कोणतीही गोष्ट मनापासून केली तर कधीच आळस किंवा झोप येत नाही. परंतु जर झोप आणि आळस येतच असेल तर तुम्ही पहिला उपाय म्हणजे रात्री व्यवस्थित पूर्ण झोप घ्या. यामुळे तुम्हाला पारायणाच्या वेळी झोप येणार नाही. दुसरी म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा. सकाळच्या शांत वेळेमध्ये आणि आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही. दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप येऊ शकते, म्हणून दुपारची वेळ तुम्ही टाळू शकता पारायणासाठी. गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे का? सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काही बंधन नाही, परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करावा. काही कारणास्तव एखादा नियम पाळता नाही आला तर चिंता करू नये. मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावे. पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील. मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारायण करायला चालते? मासिक पाळीनंतर 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता. हे आपल्या मासिक धर्मावर अवलंबून असते. पिरियड जास्त दिवस येत असतील तर किमान पूर्ण शुद्धी झाल्यानंतरच पारायण करावे आणि कमी येत असतील तर तुम्ही 5व्या दिवशी केस धुवून पारायण करू शकता. श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं? श्री गुरुचरित्र पारायण स्त्री पुरुष दोघंही करू शकतात. पारायण तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही, पण काही कारणास्तव जर तुमच्या घरामध्ये सुतक पडलं, भावकीतील किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवी निधन झालं, अशा वेळेस तुम्हाला सुतक हे पाळावं लागतं. किंवा घरामध्ये एखाद्या स्त्रीचं म्हणजे बाळंतपण झालं तर विटाळ हा पाळावा लागतो. मग अशा वेळेस पारायण कसं करावं? तर पारायण हे अर्धवट सोडता येत नाही. त्यासाठी तुम्हाला ब्राह्मणाकडून तुमच्या घरात असलेलं पारायण पूर्ण करून घ्यावं लागतं. सामूहिक पारायणाच्या ठिकाणी देखील एखाद्या व्यक्तीला पारायणाच्या जागी बसवतात आणि ते पारायण जे आहे त्या दुसऱ्या व्यक्तीकडून पूर्ण करून घेतले जाते. कारण गुरुचरित्र ग्रंथ हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या नियमांचं पालन हे तुम्हाला करावंच लागतं. जरी साधे सोपे नियम असले तरी त्या नियमाचं पालन केलं तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ मिळतं, अन्यथा तुम्हाला अनेक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. लक्षात ठेवा, श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या दरम्यान तुम्हाला काही अडचण आली तर ते पारायण कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला अर्धवट सोडता येणार नाही. शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणाकडून ते पारायण तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे. पारायणाची सांगता देखील तुम्हाला ब्राह्मणाकडून किंवा शेजाऱ्यांकडून पूर्ण करून घ्यायची आहे. पारायणाची सांगता करतेवेळी जर जोडपं वगैरे बोलवता नाही आलं तर ब्राह्मणाला यथाशक्ती दानधर्म करू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही महाराजांच्या नावाने दानपेटीमध्ये दान करू शकता. अशा रीतीने देखील तुमचं पारायण पूर्ण होतं. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.